नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 21वा सराव पेपर, जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT टेट या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। आपण व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राइब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान व कौशल्य यांचा सराव केला नाही तर त्याची टिंब होते। विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान व कौशल्यांचा सराव केला नाही तर काय होते? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, तर त्याचे विस्मरण होते। पुढचा प्रश्न, टिंब ही व्यक्ती चार चौघांना धरून वागणारी, परिस्थितीशी जुळून घेणारी, मोकळेपणाने बोलणारी, व्यापारी दृष्टीची व कृतिप्रवण असते। पुन्हा एकदा वाचू, टिंब ही व्यक्ती चार चौघांना धरून वागणारी, परिस्थितीशी जुळून घेणारी, मोकळेपणाने बोलणारी व व्यापारी दृष्टीचे कृतिप्रवण असते। तर अशी कोणती व्यक्ती असते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, बहिर्मुखी व्यक्ती। पुढचा प्रश्न, व्यक्तिभिन्नतेमध्ये व्यक्तिमत्वातील मोजता येणाऱ्या सर्व घटकांचा समावेश होतो, अशी व्यक्तिभेदाची व्याख्या कोणी केली? तर वरी आपल्याला व्यक्तिभेदाची व्याख्या दिलेली आहे। व्यक्तिभिन्नतेमध्ये व्यक्तिमत्वातील मोजता येणाऱ्या सर्व घटकांचा समावेश होतो, अशी व्यक्तिभेदाची व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, स्किनर याने केली। पुढचा प्रश्न, भाषा प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी कशावर भर दिला जातो? भाषा ही जी प्रयोगशाळा असते भाषेची, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कशावर भर दिला जातो? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्वच गोष्टीवर भर दिला जातो, म्हणजेच ध्वनिफिती ऐकवास देणे, अनुकरण करण्यास प्रवृत्त करणे, वारंवार त्यांच्याकडून सराव करून घेणे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये कोणती नाहीत? खालीलपैकी व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये कोणती नाहीत असं विचारले, तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3, सर्वांचे सारखेच असते। म्हणजे व्यक्तिमत्व सर्वांचे सारखे असते असं इथं सांगितले, तर हे वैशिष्ट्यामध्ये येत नाही, तर प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे भिन्न असतं। पुढचा प्रश्न, प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या मर्यादा कोणत्या आहेत? प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या मर्यादा या कोणत्या आहेत असं विचारले, याच्या मर्यादा आपल्याला सांगायचे। तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्वच। म्हणजेच अध्ययनास खूप वेळ खर्च होतो, बरोबर आहे। यश योगायोगाने मिळते, हे सुद्धा बरोबर आहे। अध्ययन करताना अनावश्यक शक्तीमध्ये अपव्यय होतो, हे सुद्धा बरोबर आहे। या मर्यादा आहेत प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या। पुढचा प्रश्न, चुकत शिकणे हे टिंब या पद्धतीच्या माध्यमातून सांगितले आहे। तर चुकत शिकणे हे कोणत्या पद्धतीच्या माध्यमातून सांगितलेले आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, प्रयत्न प्रमाद पद्धती, म्हणजेच चुकत शिकणे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाने प्रतिक्रिया दृढ होतात? खालीलपैकी कशाने प्रतिक्रिया दृढ होतात? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, आवर्तनाने प्रतिक्रिया दृढ होतात। पुढचा प्रश्न, अध्ययनानंतर दरडोई करण्यासाठी वेळ देऊन काही काळानंतर गोष्ट आठवण्यास सांगितली जाते, तर त्याला टिंब असे म्हणतात। तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, दीर्घकालीन स्मृती। पुढचा प्रश्न, एन्शियंट इंडियन्स द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग, फिल इन द ब्लँक आहे। एन्शियंट इंडियन्स द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग, देन आवर आन्सर इज न्यू। ऑप्शन नंबर 3 इज देअर, न्यू। एन्शियंट इंडियन्स न्यू द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग। पुढचा प्रश्न, अ वाइल्ड गूज चेज मीन्स, इथं एक आपल्याला अर्थ काढायचा आहे। अ वाइल्ड गूज चेज मीन्स, तर इथे याचा आपल्याला अर्थ काढायचा आहे। तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, अ फुलिश अँड अनप्रॉफिटेबल ॲडव्हेंचर। नेक्स्ट क्वेश्चन, रिराइट द फॉलोइंग सेंटेन्स आफ्टर रिप्लेसिंग टू बाय सो। रिराइट द फॉलोइंग सेंटेन्स आफ्टर रिप्लेसिंग टू बाय सो। आपल्याला टू काढून सो हा शब्द टाकून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे। तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, उत्तर योग्य राहील आपलं, You are so weak that you cannot lift this trunk. This is our right answer. Next question,
Will I be in time? She said. The indirect form of this sentence is. Okay, the sentence is given here. Will I be in time? She said. Then what is the indirect narration of this given sentence? Then our answer is option number 3 is there. She asked whether she would be in time. Next question. Choose the correct simple sentence joining the following sentences. Choose the simple sentence by joining the following sentences. There are two sentences. He entered the kitchen. He put on the light. Now we have to join these two sentences and make this one. Okay. Then our answer is option number 1 is there. Entering the kitchen, he put on the light. This is our right answer. Next question. Choose the correct word which can be substituted for given words. Choose the correct word which can be substituted for given words. A person indifferent to pleasure and pain. Then our answer is option number 1 is there. Stoic. पुढचा प्रश्न. Fill in the blank with correct form of word given in the options. Fill in the blank. He felt that death was preferable in dignity. He felt that death was preferable in dignity. We have to fill in the blank for this sentence. Then our answer is option number 1 is there. Then he felt that death was preferable than indignity. Next question. The antonym of misanthrope. The antonym of misanthrope is. What is the antonym of misanthrope? Then our answer is option number 3 is there. Loving. This is antonym for misanthrope. Next question. He went through the content of the letter. He went through the contents of the letter. Identify the correct sentence. There are two sentences which is given here. First is he went through the content of the letter. He went through the contents of the letter. This is our second. Now we have to find out the which one is correct. Then our answer is option number 1 is there. Only A is correct. Next question. Choose the correct option and fill in the blank. They began their journey sunset. Fill in the blank. The sentence is given here. They began their journey sunset. Then our answer is option number 2 is there. At. They began their journey at sunset. Next question. Identify the type of sentence. Identify the थोडी स्पेलिंग चुकीची आहे. आयडेंटिटी झालं. Identify the type of sentence. He is sorrowful but still hopeful. He is sorrowful but still hopeful. Then our answer is option number 3, compound sentence. The type of sentence is compound sentence. Next question. कोशातील शब्दांचा शोध घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो? कोशातील शब्दांचा शोध घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, वर्णमालेचा उपयोग होतो. पुढचा प्रश्न. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? खालीलपैकी एकवचनी शब्द हा कोणता आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, चित्ता हा एकवचनी शब्द आहे. पुढचा प्रश्न. पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पाऊस आला तरी सहल ही जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, संकेतार्थ. पुढचा प्रश्न. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, घर हे गटात न बसणारा शब्द आहे. पुढचा प्रश्न. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना तर कोणते विरामचिन्ह वापरले जाते? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, संयोग चिन्ह वापरले जाते. पुढचा प्रश्न. इतक्यात अंधार झाला या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा. इथं वाक्य दिलेलं आहे आपल्याला, इतक्यात अंधार झाला. तर या वाक्याचे आपल्याला भावे प्रयोगामध्ये रूपांतर करायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, इतक्यात अंधारले. पुढचा प्रश्न. त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, सप्तमी. त इ आ. पुढचा प्रश्न. क्षणोक्षणी, सालोसाल, पुन्हा पुन्हा या शब्दांच्या उदाहरणावरून क्रियाविशेषण अभियानचे अव्ययाचे प्रकार ओळखा.
तर इथं शब्द दिलेले आहेत आपल्याला क्षणोक्षणी, सालोसाल, पुन्हा पुन्हा या शब्दांच्या उदाहरणावरून आपल्याला क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार ओळखायचे. तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2 आवृत्तीदर्शक. पुढचा प्रश्न, भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? भटनागर हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 विज्ञान या क्षेत्रामध्ये भटनागर हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न, कुद्रेमुख लोह हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कुद्रेमुख लोह हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र टिंबटिंब या मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये कोणत्या मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी किती वर्षे वय पूर्ण असावे लागते? उपराष्ट्रपती ही निवडणूक लढवण्यासाठी तर किती वर्ष आपल्याला कंप्लीट असायला लागतात? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 35 वर्ष असावे लागतात. पुढचा प्रश्न, शंकर केशव कानेटकर या प्रसिद्ध साहित्यिकाचे टोपण नाव टिंबटिंबा हे आहे. शंकर केशव कानेटकर या प्रसिद्ध साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 गिरीश. पुढचा प्रश्न, भीमा व सिना यांचा संगम जेथे होतो ते ठिकाण म्हणजेच काय? भीमा व सिना या दोन नद्यांचा जेथे संगम होतो तर ते कोणते ठिकाण आहे जेथे या दोन नद्यांचा संगम होतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कुडल. पुढचा प्रश्न, जन्मदर म्हणजेच एका वर्षातील दर टिंबटिंब व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय. तर इथं जन्मदर म्हणजेच काय? तर यासाठी उत्तर येतं जन्मदर म्हणजेच एका वर्षातील दर 1000 व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील आपलं. पुढचा प्रश्न, उजनी धरणाचा जलाशयामध्ये कोणते पक्षी आढळतात? उजनी जे धरण आहे तर या जलाशयामध्ये कोणते पक्षी आढळतात असं विचारले. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 फ्लेमिंगो या प्रकारचे पक्षी आढळतात. पुढचा प्रश्न, टेहरी धरण टिंबटिंब या राज्यात आहे. टेहरी धरण हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड या राज्यामध्ये टेहरी धरण हे आहे. पुढचा प्रश्न, भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? भारतीय अणुविज्ञानाचे जनक हे कोण आहेत? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 डॉक्टर होमी भाभा हे आहेत. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील टिंबटिंब या तालुक्यामध्ये आहे. प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे असं विचारले. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अकोले या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, मित्रांनो 40व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? तर यासाठी इथे 4 पर्याय दिले तुम्हाला. पर्याय असे आहेत 48, 78, 288, 32. तर या 4 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो हा आपण 21वा सराव पेपर घेतलेला आहे आणि एक्झाम होईल केव्हासुद्धा होऊ शकते. तर तुम्ही तयारीमध्ये असायला पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.